राज्याच्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, महापौर मंजुषाताई नागपुरे, खासदार मेधाताई कुलकर्णी, श्रीनाथजी भीमाले, गणेशजी, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर, आपले आयुक्त नवलजी आणि आपुलकी फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुणे महानगरपालिकेच्या या जमिनीवर सामाजिक बांधिलकीचा एक अतिशय चांगला उपक्रम, ज्यामध्ये पीपीपी मॉडेलवर पहिलं कॅन्सर हॉस्पिटल हे तयार झालं आहे आणि या पहिल्या कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन आताच आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। मी पुणे महानगरपालिकेचं मनापासून अभिनंदन करतो। त्यासोबत आपुलकी फाउंडेशन ज्यांनी याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि CGHSच्या दराने या ठिकाणी सगळ्या ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्याची मानसिकता दाखवली, ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्याला कल्पना आहे की आज दुर्दैवाने कॅन्सर हा रोग अतिशय वेगाने वाढतोय। वेळेत ट्रीटमेंट झाली तर रोग पूर्ण बरा होतो, अन्यथा दीर्घकाळ ट्रीटमेंट घ्यावी लागते, त्याचा खर्च देखील जास्त आहे। आणि म्हणूनच केंद्र सरकार, राज्य सरकार, दोन्ही सरकारांनी आपल्या योजनांमध्ये कॅन्सरचा समावेश केलाय। महाराष्ट्रामध्ये मोठी कॅन्सर ग्रीड आपण तयार करतो। या कॅन्सर ग्रीडच्या माध्यमातून प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अशा तिन्ही प्रकारचे इंटरव्हेन्शन्स वेगवेगळ्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न आपला आहे। आणि अशातच पुणे महानगरपालिका आणि आपुलकीच्या माध्यमातून सुरू झालेलं हे जे केंद्र आहे, हे निश्चितपणे एक मैलाचा दगड ठरेल आणि या तत्वाने भविष्य काळामध्ये देखील आपल्याला अनेक अशा प्रकारचे हॉस्पिटल्स तयार करता येतील। एक चांगलं मॉडेल तयार झाल्याबद्दल महानगरपालिकेचं अभिनंदन करतो। श्रीनाथजी भीमाले ज्यांनी ही संकल्पना या ठिकाणी माझ्यापुढे मांडली आणि त्यानंतर महानगरपालिकेने त्याला अतिशय उत्तम प्रकारे चालना दिली, त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो। सगळ्या महापालिकेचे महापौर, उपमहापौर, चेअरमन, सत्तापक्ष नेता, विरोधी पक्ष नेते, आपले आयुक्त डॉक्टर वावळे ज्यांचा आपण सत्कार केला, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि या आपुलकी मेडिकल सेंटरचं उद्घाटन म्हणून हे आता लोकांकरता लोकार्पित झालंय, अशा प्रकारची या ठिकाणी घोषणा करतो। आणि माझं बोलणं संपवत असताना आम्ही आता पुढच्या कार्यक्रमाला जातोय। मला माहिती आहे पुण्यामध्ये सगळ्यांजवळ आपल्या मोठ्या गाड्या आहेत, कृपया आमचा पांढरा वाढवू नका। आपल्याला पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत सगळे वागा, आता आमच्या मागे सगळे गाड्या घेऊन फिराल असं कोणी करू नका, एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद।